सर, अजित पवारांना हजार कोटी रुपयांची त्यांची संपत्ती जी आहे ती त्यांना ट्रिब्युनलकडनं आता क्लीन चिट मिळालेली आहे, त्यांना ती रिफंड मिळणार आहे, यावरती काय प्रतिक्रिया? आनंद आहे. 1000 कोटीची प्रॉपर्टी फ्री झाली, यापेक्षा आनंद महाराष्ट्रातील जनतेला होऊच शकत नाही. आणि त्यांची 1000 कोटीची प्रॉपर्टी जप्त केली, जप्त करणारे तेच घर आहे आणि स्वच्छता पुन्हा क्लीन शीट देणार किंवा ती सोडून देणार तेच घर आहे. म्हणजे एका घरात माणूस जाताना घाणेरडे कपडे घालून जातो आणि बाहेर पडताना मात्र स्वच्छ कपडे घालून येतो. याचा अर्थ त्यांच्याकडे असलेली मशीन किती पॉवरफुल आहे, किती म्हणजे स्वच्छ आहे. ते आपला पॉवरफुल म्हणण्यापेक्षा त्याच्यामध्ये वापरणारा जो काही पावडर आहे किंवा साबण आहे ते किती भारी असू शकेल याचं ते जिवंत उदाहरण आहे. त्यामुळे त्यांना आमच्या शुभेच्छा आहेत. महाराष्ट्रामध्ये 1000 कोटी, 500 कोटी, 200 कोटी, 5000 कोटी जप्त करणाऱ्यांनी सुंदर मार्ग भारतीय जनता पक्षाने दाखवला आहे. परंतु की तुमची प्रॉपर्टी जप्त झाली तर तुम्ही या आणि प्रॉपर्टी घेऊन जा. परंतु अजित पवार म्हणतात की जर विरोधक माझ्यावरती भ्रष्टाचाराचे आरोप लावतात तर त्यांनी माझ्यासोबत त्यावेळेस काम केलं नसतं, असं ते बोलतात. नाही, आम्ही कुठे आरोप लावला आहे? आरोप ज्यांनी लावला आहे त्यांच्याबरोबरच ते गेले, आम्हाला सोडून गेलेत. आमचा आरोपच नव्हता मुळात. आम्ही कुठे म्हणतो ते भ्रष्टाचारी आहेत? आम्ही कधीच म्हटलं नाही. ते स्वच्छच होते. स्वच्छ माणसाला डाग लावून सतत का घेतला? डाग लावले नसते तर ते गेले नसते का? त्यामुळं तो त्यांचा प्रश्न आहे. आम्ही अजिबात आमचा आरोप नाही. म्हणजे मला वाटतं की अजितदादांसारखे स्वच्छ प्रतिमेचे माणूस महाराष्ट्राच्या राजकारणात दुसरे असू शकत नाही, असा आमचा समज आहे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.